नमस्कार, मी ओमकार दिलीप कदम, कामगार आघाडी अध्यक्ष, पुणे शहर भाजप। या ठिकाणी सर्व आमचे बंधू, मित्र, आमच्या महिला वर्ग, ताई, कामगार वर्ग इथे जमा झालेले आहेत। आमचा विषय गेले 6 महिने झाला आम्ही पाठपुरावा करतोय 3-4 विषयाचा। त्या ह्याच्यात अधिकाऱ्यांनी नुसतं टोलवाटोलीची उत्तरं देऊन नुसते आमची दिशाभूल केलेली आहे आतापर्यंत। आणि आज उद्या परवा असं सगळं खोटं नाटं हे करून नुसते आश्वासनं देऊन कुठल्याही आमच्या विषयाला आतापर्यंत त्यांनी वाचा फोडलेली नाही। आम्ही इथं सर्व पुणे महानगरपालिकेत जवळपास 200 पेक्षा जास्त ठेकेदार कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने इथे काम करतात आणि जवळपास 8 ते 10 हजार पेक्षा किती 15-20 हजार लोक असतो, 25 हजार पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने इथे कामगार वर्ग काम करतो। सर्व हे जे ठेकेदार पद्धतीची चालू आहे यांचं PF ESI कुठलाही भरला जात नाही, नियमितपणे पगार यांचे कुठलाही टाइमवर वाटप होत नाही। यांचा जो गणवेश असतो, बूट असतो, त्यांना जे DA PF जो अलाउन्स असतो तो दिला जात नाही आणि यांचं 8 तासाच्या ऐवजी 12-12 तास करून पण जर कामगारांचं ज्यांच्या हातावर पोट आहे यांचं जर पगार जर वेळेवर मिळू शकत नाही तर मग काम ठेकेदारांना टायमावर महापालिकेकडनं त्यांचं अनुदान दर महिन्याला मिळतं। मग त्यांनी ते खालती त्यांना पास ऑन करायला त्यांना त्यांच्या हातावर पोट आहे आणि कामगारांचं पोटावर हात आहे आणि कामगारांचं हातावर पोट असतं। त्यांचं डेली रोजच्या त्यांच्या प्रत्येक जीवनासू वस्तूसाठी त्यांना भांडायला लागतं। सिलेंडर, गॅस एवढी महागाई झाली आणि 3-3, 6-6 महिने जर पगार जर केला नाही तर कामगारांनी करायचं काय? आणि तुम्ही त्यांच्याकडनं परत डबल अपेक्षा करता, काम नीट नाही, कामात तुम्ही अजून स्ट्रिंजंट नॉर्म्स आणता आणि हे करता। तुम्ही वेळेवर पगार करा, त्यांचे PF ESI भरा, त्यांचे जी कटिंग होते ती तुम्ही जर ती जर नियमितपणे ती जर न कापता तुम्ही पगार नीट झाला तर कामगारांचं सगळ्यांचं कल्याणच होईल। पण असं कुठल्याही पद्धतीने होत नाही। ह्याच्यात सगळे आपले आमचे भाजपचे सगळे पदाधिकारी जमले, त्यांच्या विषयासाठी आम्ही वाचा फोडणार, पण ह्याच्यात सगळ्या अधिकारी वर्ग ह्याच्यात सगळा सामील आहे आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे कॉन्ट्रॅक्टर हे सगळं यांचं कामगारांचं शोषण करतात। म्हणून आम्ही आज सगळे जमलो आणि याला वाचा पहिला तडा टोकापर्यंत आम्ही आता ठरवलेलं आहे की एंडपर्यंत यायचं न्यायचा हा विषय। तर नागरिकांचा प्रश्न असाच आहे की राज्यात तुमचं सरकार आहे आणि केंद्रात तुमचं सरकार आहे, बरोबर, अशावेळी तुम्हाला आंदोलन करायची गरज का पडते? आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना चंद्रकांत दादांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आयुक्तांना पण त्यांनी फोन करून त्यांनी ती कल्पना दिलेली आहे की हे जर लवकर नाही झालं तर ह्याचं स्वरूप आंदोलनात आणि मग जे काय पुढे जे होईल ती त्यांची। शेवटी सत्ता जरी आमची असली, प्रशासक आहेत आणि आयुक्तांनी ती जबाबदारी घेऊन त्याचा योग्य निर्णय दिला पाहिजे। नाही तर भाजप हा संघर्षाचाच पक्ष आहे, आम्हाला आंदोलन करायची सवयच आहे, आम्ही टोकापर्यंत हा विषय नेणार। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता कामगार आघाडीचा विजय असो, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचा विजय असो। या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या भ्रष्ट ठेकेदारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय।